तर बुलेटिनची सुरुवात करूया बाहेर कोसळणाऱ्या त्या कोसळधारेबाबत। अर्थातच पावसाची बातमी आपण पाहतोय। मुंबईला रात्रभर पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपलंय। मुंबईसह उपनगरामध्ये दमदार पाऊस झालाय। अनेक सखल भागामध्ये यामुळे पाणी साचलंय। दादर, माटुंगा, सायन, माहीम हा जो भाग आहे तो जलमय झालाय। त्याचबरोबर गोरेगाव, मलाड, अंधेरी या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर मुंबईमध्ये कोसळधारा बरसतायत। मुंबईला पावसाने रात्रभर झोडपलंय आणि याचा परिणाम कुठेतरी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं दिसून येतंय। मुंबईसह उपनगरामध्ये हा पाऊस झालाय। आपण ही दृश्य पाहतोय। रस्ते जे आहेत ते संपूर्ण जलमय झाले। सखल भागामध्ये पाणी साचलंय। दादर, माटुंगा, सायन, माहीम हा जो भाग आहे तो जलमय झालाय। त्याचबरोबर गोरेगाव, मलाड, अंधेरी या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे वाहतुकीवर कुठेतरी त्याचा परिणाम झालाय। स्थानिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे। खरं तर कालपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता आणि त्यानंतर पुढील 48 तासांमध्ये अशाच प्रकारे पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे रात्री पाऊस कोसळायला सुरुवात झाली। आपण ही दृश्य पाहतोय। कुर्ला परिसरातली ही संपूर्ण दृश्य आहे। तर संपूर्ण रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। इतकं पाणी या सखल भागामध्ये साचलेलं आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून। सुष्मिता, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय, काय अपडेट? काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत। मात्र आपण ही दृश्य पाहतोय। जवळपास गुडघ्याभर इतकं पाणी हा संपूर्ण सखल भागामध्ये साचलेलं आहे। त्याचबरोबर वाहनं जी आहेत ती देखील अर्धी पाण्याखाली गेली आहेत। ही दृश्य आपण अंधेरीतली पाहू शकतोय। सबवेचा हा भाग आपल्याला दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते तिथे साचलेलं आहे। जवळपास गुडघाभर भरेल इतपत ते पाणी संपूर्ण रस्त्यावरती सखल भागामध्ये साचलेलं आहे। ही आपण दृश्य पाहतोय अंधेरी भागातली। पुन्हा आपण आपले प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडे जाऊया। सुष्मिता, मुंबईमध्ये कोसळधारा बरसतायत, जनजीवन विस्कळीत झालंय। आपण बघतोय की मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचा थेट परिणाम हा मुंबईकरांना पाहायला मिळतो आहे। लोकल सेवेवरती याचा परिणाम झालेला आहे। त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी भागांमध्ये पाणी भरलेलं आहे त्या त्या ठिकाणी पंप हे बसवण्यात आलेले आहेत। विशेष करून रात्रीच्या वेळेमध्ये मुसळधार पाऊस हा अनेक वेळा अनेक ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे हा आपण बघतोय की हा परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। सोबतच आपण जर बघितलं तर मुंबईसाठी, मुंबई उपनगरासाठी येलो अलर्ट दिलेला आहे, ज्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर आपत्ती विभागाकडनं सुद्धा ठिकठिकाणी अशा ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी विशेष अशा उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। ज्या व्हिज्युअल्स आपण आता बघू शकतो की व्हिज्युअल्समध्ये दिसतंय की सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। काही घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईमध्ये भरती ओहोटीच्या वेळा लक्षात घेतला तर त्या वेळेला बरोबर हा पाऊस अधिक प्रमाणात झालेला। तर आत्ताच्या क्षणाला आपण बघितलं तर पावसाने काहीशी उसंत घेतलेली आपल्याला सुद्धा मुंबई शहर भागामध्ये पाहायला मिळते आहे। सुष्मिता, अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तत्पूर्वी आपण ही दृश्य पाहतोय। रुळांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी रेल्वे वाहतुकीवरती झालेला दिसतोय। त्याचबरोबर सखल भागामध्ये सुद्धा तितकंच पाणी साचलेलं आपण पाहू शकतोय। काहीशी उसंत आता पावसाने घेतली आहे, मात्र मुसळधारा या कोसळतात, रात्रीपासून कोसळतात आणि त्याचा परिणाम हा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। जवळपास गाड्यांचे अर्धे टायर जे आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेले आहेत, चाकं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे जनजीवन जे आहे ते काहीसं विस्कळीत झाले। रेल्वे मार्ग त्याचबरोबर रस्ते मार्गाने प्रवास करताना काहीशी कसरत करावी लागते। ही रात्रीची आपण अंधेरीतली दृश्य पाहतोय। अंधेरी सबवेतल्या भागातली ही संपूर्ण दृश्य आहेत आणि गुडघावर जे आहे ते पाणी साचलेलं आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा तिथे तत्पर आपल्याला दिसतात। रात्रीची ही दृश्य आपण अंधेरी परिसरातली पाहतोय। मुंबईला रात्रभर पावसाने झोडपलंय आणि परिणामी ही संपूर्ण दृश्य आपल्या समोर आलेली आहेत। तर सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय।
आपण ही सकाळची दृश्य सुद्धा पाहू शकतोय। या पावसाचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसतोय। काहीशी कसरत करून त्यांना पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागतंय। तर पावसामुळे मुंबई लोकलला सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रेक लागलाय। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचले आणि त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती होतोय। कुर्ला स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचले, आपण ही दृश्य पाहतोय। त्यामुळे रेल्वे वाहतूक करताना सुद्धा तारांबळ उडालेली दिसतेय। रेल्वे वेळापत्रकावरती त्याचा कुठेतरी परिणाम झाला आहे। काही गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। कुर्ल्यातली आपण ही दृश्य पाहतोय। रस्त्यांवरती सुद्धा पावसामुळे गर्दी जी आहे, ट्रॅफिक जी आहे ती निर्माण झाली आहे। खरं तर रात्रभर झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हालच झाले आपण असं म्हणू शकतो। सकाळची ही वेळ जी असते ती मोठ्या प्रमाणात ऑफिसला जायची असते आणि अशामुळे हे जे पाणी साचलंय त्यामुळे नागरिकांना कुठेतरी तारांबळ सहन करावी लागते। इतना परेशानी हो रही है, किंग सर्कल में इतना परेशानी हो रही है कि लोग बहुत परेशान हैं और यहाँ भरपूर पानी भर गया है। इतना पानी भर गया है कि निकलना मुश्किल पड़ रहा है। इसके लिए गाड़ी बंद करके और पैदल यहाँ से निकल रहे हैं। इतना पानी भर गया है कि गाड़ी जो है ना आधी डूबी जा रही है। ये पानी जो चढ़ा हुआ है, हाँ, मेरी गाड़ी बंद पड़ गई। काफी घर पहुंचना है अभी। हाँ, तो ये हर साल का दिक्कत होती है। हर साल का हमेशा यहाँ पर पानी चढ़ता है। हमारे वहाँ पर साइन कोलीवाड़ा है, पंजाबी कैंप, जीटीबी नगर, वहाँ भी पूरा पानी भरा हुआ है। तर आपण ही दृश्य पाहत होतो त्यावेळेस नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गाड्या बंद पडलेल्या आहेत त्यामुळे त्यांना काहीशी कसरत करावी लागते। मुंबईमध्ये जो रात्रभर पाऊस झाला त्याचा काहीसा हा परिणाम आपल्या डोळ्यासमोर येतोय। खरं तर अंधेरीचा आपण हा भाग पाहतोय। नेहमीच मोठा पाऊस झाल्यानंतर या परिसरामध्ये पाणी साचलेलं असतं आणि काहीसं तसंच चिन्ह यावेळेस सुद्धा दिसून येत आहे। सबवे जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाण्याने भरलेला आहे। गुडघ्यापर्यंत साधारण पाणी इथे साचलेलं आहे। त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम झाला आहे। त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत। तर आपण सुष्मिता बदाणे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया। सुष्मिता, काय पावसाची अपडेट? सध्या आपण बघतोय की रेल्वे स्टेशनवरती नागरिकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कारण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती कोणतीही लोकल ही आज धावत नाही। म्हणजे मागे आपण बघितलं तर इंडिकेटर्स वरती सुद्धा कोणत्याही पद्धतीची ट्रेन लागलेली नाहीये। नागरिकांनी तिकीट खिडकीवरती असेल किंवा रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। कारण मध्य रेल्वेच्या अनेक फलाटांच्या बाजूला जर आपण बघितलं तर रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, ज्यामुळे त्याचा थेट परिणाम हा लोकल सेवेवरती झालेला आहे। अप आणि डाऊन दिशेच्या दोन्ही मार्गिकांवरती वाहतूक ही पूर्णपणे बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ऑफिसेससाठी बाहेर पडणाऱ्या अनेक नागरिकांचे सद्यस्थितीला हाल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठल्याही पद्धतीने इंडिकेटर्स वरती ट्रेन नसल्यामुळे नेमकी कोणती ट्रेन येते हे नागरिकांना कळत नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेल्वे ट्रॅकवरचं पाणी ओसरण्यासाठी काही वेळ अजून वाट पाहावी लागणार आहे। ज्या पद्धतीने पाऊस कोसळलेला होता, रेकॉर्ड ब्रेक पाऊस मुंबईमध्ये झालेला पाहायला मिळालेला होता आणि म्हणूनच आता आपण बघतोय की याचा थेट परिणाम अप आणि डाऊन दिशेच्या लोकल सेवेवरती मध्य रेल्वेच्या झालेला आहे। मध्य रेल्वेच्या अनेक फलाटांवरती लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा लोकल सेवा यासाठी नागरिकांचे हाल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो तुम्ही एक मिनिट तुम्ही बोलू शकाल, कुठे नेमकं जायचं होतं, काय त्रास होतोय? मला कुर्ला जायचंय आणि आता ट्रेन नाही, त्याच्यामुळे मग आता कामावरती पोहोचणं पण आम्हाला गरजेचंच आहे। कामावरती बॉस लोक एक्सेप्ट नाही करत ना ही गोष्ट। मग आम्हाला त्या ट्रेन बंद आहेत, पण हे लोक इंडिकेटर नाही लावत, आम्हाला कळणार कसं? प्रॉपर इंटिमेशन पण नाहीये की किती वेळाने लेट आहे किंवा काय आहे। आता लोअर पर्यंत जायचं बोललं ना तर आम्हाला इथे किती पैसे चार्ज करून जावे लागतात अशा वेळेला। मग अशा वेळेला ह्यांनी लोकांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। निदान ऍटलीस्ट टाइमचं तरी द्यावा, 1 तास लेट आहे किंवा अर्धा तास लेट आहे तर प्रॉपर आम्हाला कळेल ना। आता रेल्वेने काही सूचना दिलेल्या आहेत तर मुंबईत प्रचंड पाऊस झालेला त्याचा हा परिणाम पाहायला मिळतो। दरवर्षी अशाच पद्धतीची स्थिती असते। हो, नागरिकांचे काय हाल? हाल तर होणारच ना, कारण आम्हाला टायमिंग मध्ये पोहोचायचं असतं आणि ट्रेन नाही तर आम्ही पोहोचणार कसं? मग
नक्कीच आपण बघतोय तर रेल्वे स्थानकावरती सुद्धा अशीच नागरिकांनी थांबून वाट बघणं पसंत केलेलं आहे, कारण ट्रॅकवरती पाणी आल्यामुळे त्याचा थेट परिणाम नागरिकांना सकाळच्या वेळेमध्ये पाहायला मिळते. सकाळपासून एकही लोकल ट्रेन अप किंवा डाऊन दिशेनं गेलेली नाही आणि त्यामुळे जी आपण बघतोय की नागरिकांचे आणि लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे सद्यस्थितीला हाल होत आहे. जी अधिक अपडेट जाणून घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद सुष्मिता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. यानंतर आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडे आपण जाऊया. गणेश, रात्रभर जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम कुठेतरी चाकरमान्यांवरती होताना दिसतोय, त्यांना त्रास सहन करावा लागतोय, काय अपडेट? सध्या मी बदलापूर रेल्वे स्थानकात आहे आणि बदलापूर रेल्वे स्थानकात 6 वाजल्यापासून एकही लोकल ट्रेन आलेली नाहीये. विशेष म्हणजे ज्या लोकल ट्रेन आहेत त्या फक्त ठाण्यापर्यंत धावतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मध्य रेल्वेकडून उद्घोषणा केली जाते की मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतोय आणि भांडुपला जे काही रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे लोकल ट्रेन ज्या आहेत त्या फक्त ठाण्यापर्यंत धावतील. त्याच्यामुळे मुंबईला प्रवास करणारे जे चाकरमानी आहेत त्यांनी स्टेशनवर येऊन पुन्हा एकदा माघारी घरी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र असं असताना देखील ठाण्याकडे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांची प्रचंड मोठी संख्या जी आहे ती बदलापूर रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळते. इंडिकेटरवर कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाहीये, कारण गेल्या 1 ते 1.5 तासापासून जे प्रवासी आहेत ते लोकलची वाट बघतायत. आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, किती वाजल्यापासून उभे आहात? लोकल ट्रेन अजून आलेली नाहीये. किती वाजता? 6:15 बजे से हम लोग. अच्छा, करीबन अभी 1-1.5 घंटा होने आया है, तो अभी तक कुछ पता नहीं चला है. नाही, तुम्ही किती वाजेपासून उभे आहात काय सांगाल? 1 घंटा झालं उभा आहे, चालू नाहीये ट्रेन. काय कळालं का? कारण कळालं? कारण ते बोलतात की पाणी साचलं आहे ठाण्यामध्ये, कुठेतरी काय प्रॉब्लेम झाला असेल. तुम्हाला कुठे जायचंय आणि काय प्रॉब्लेम होतोय? मला जायचं घाटकोपरला, तरी माझा ट्रेन नसल्यामुळे आता इथे थांबावं लागतंय. बघू आता किती काही सुरू होते. पण मुंबईला तर जाणारच नाहीये ट्रेन, फक्त ठाण्यापर्यंत जात आहेत. पुढे काय आता ओला वगैरे करावे लागेल ठाण्यापासून, आता पर्याय दुसरा नाही आपला. पण ऑफिसला जावंच लागेल. आपण पाहिलं की प्रवासी आहेत ठाण्यापर्यंत जरी जायला मिळाला तरी त्यानंतर ओलाने किंवा इतर खाजगी बसेसने असेल तिथून आम्ही प्रवास करू, अशा प्रकारचं म्हणणं या प्रवाशांचं आहे. जी गणेश, त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडनं काही सांगण्यात आलेलं आहे का? कधी हे संपूर्ण जी विस्कळीत स्थिती आहे ती पूर्ववत होऊ शकते? रेल्वे प्रवाशांना या ठिकाणी प्रत्येक स्थानकावर उद्घोषणा करून तीच माहिती दिली जाते की मुंबईमध्ये जो काही पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी आलेलं आहे आणि लोकल सेवा फक्त ठाण्यापर्यंत धावणार आहे. मात्र यामध्ये कधी सुधारणा होईल, पाऊस कधी थांबेल, रेल्वे रुळांचं पाणी केव्हा त्याचा निसरा होईल हे अजून सांगू शकत नाहीये. त्यामुळे मध्य रेल्वे अनिश्चित काळापर्यंत ठप्प राहू शकते, अशा प्रकारची एक शक्यता रेल्वेकडनं वर्तवली जाते. मात्र त्याचा सगळ्यात जास्त फटका जो असेल तो अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, वांगणी, कर्जत पर्यंतच्या प्रवाशांना बसतो. कारण यांना प्रवासाचं, वाहतुकीचं मुंबईपर्यंत एकमेव साधन ज्याच्यावर ते अवलंबून असतात ते लोकल आहे आणि त्याच्यामुळे लाखोंच्या संख्येने जे प्रवासी आहेत मुंबईला जाण्यासाठी फक्त लोकल ट्रेनवर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी, ट्रेन नसताना देखील प्रवाशांना आशा आहे की लोकल सुरू होतील, त्याच्यामुळे ते बदलापूर आणि इतर स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून उभे आहेत. जी, तुम्ही ज्या भागामध्ये आहात, जसं तुम्ही म्हणालात रेल्वेवरती त्याचा परिणाम होतोय, रस्ते वाहतुकीवरती सुद्धा परिणाम झालाय का? कारण बदलापूर आणि हा जो भाग आहे तिथे कालही पावसामुळे काहीशी जी पाणी जे होतं ते रस्त्यावरती साचलं होतं आणि त्याचा परिणाम कुठेतरी रस्ते वाहतुकीवरती झाला होता, त्याबाबत काय अपडेट? सध्या तरी ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या भागामध्ये रिमझिम पाऊस आहे. त्याच्यामुळे या भागात रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला नाहीये. मात्र मुंबईमध्ये जो काही रात्रभरापासून पाऊस कोसळतोय त्याचा रस्ते वाहतुकीवर निश्चितच परिणाम झालाय. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. ज्यांनी बाय रोड जाण्याला पसंती दिलेली आहे मुंबईसाठी त्यांना देखील तासन तास या ठिकाणी ताटकळत राहावं लागतंय. मग त्या खासगी बसेस असतील, ओला चालक असतील किंवा आपली स्वतःची वाहनं घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास करणारे जे नागरिक आहेत त्यांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. गणेश, अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याबरोबर विजय आपले प्रतिनिधी आहेत. विजय, पावसाची सध्या काय अपडेट आहे? मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो मुंबईतल्या अनेक भागांना बसलाय. बरोबर आहे. रात्रीपासून वसई विरारमध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये आपण जर पाहिलं तर आठवडे रोड आहे, गालानगर आहे, शिर्डी नगर आहे,
या ठिकाणचे जे भाग आहे सकल पाण्याखाली गेलेले आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण हा जो परिसर आहे पाण्याखाली गेलेला आहे आणि रस्ते जे आहेत जलमय झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेले आहेत. कामावर जाताना या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे लोकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहे. अनेकांची वाहने सुद्धा यामध्ये बंद पडलेली आहेत. त्यामुळे महापालिकेने केलेली साफसफाई नालेसफाई असेल यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जी खरंय, ही दृश्य आपण पाहू शकतोय. आजूबाजूचा तुम्ही परिसर दाखवू शकताय का? दाखवू शकतो. आपण जर पाहिलं मी आता नालासोपारा आणि वसईला जोडणारा हा जो रोड आहे या रोडची अवस्था आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अर्धी गाडी जी आहे या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे या ठिकाणचा संपूर्ण परिसर आहे जलमय झालेला आहे आणि लोक वाट काढून या ठिकाणी आपला मार्गक्रमण करत आहेत. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाहतूक किंवा पाणी घालवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण खरं तर या ठिकाणी महापालिकेने रस्ता उंच केल्यामुळे हे जे पाणी आहे ते या सकल भागामध्ये साचलेलं आहे आणि संपूर्ण जो रस्ता आहे हा आता जलमय झालेला आहे. खरंय, पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे नागरिकांवरती त्याचा परिणाम होताना दिसतोय. तर जसं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यातून सकाळी जे चाकरमाने आहेत त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा त्याचा परिणाम सहन करावा लागतोय. आपण हे दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात दुचाकी ज्या आहेत त्या सुद्धा जवळपास अर्ध्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि अशातही शाळेकडे आणि कॉलेजकडे जाण्याचा जो मुलांचा ओघ आहे तो तसाच आपल्याला दिसतोय. ही दृश्य आपण पाहतोय. रात्रभर मुंबईला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपलेला आहे आणि त्याचा हा संपूर्ण परिणाम दिसून येतोय. काहीशी उसंत काही भागामध्ये पावसाने जरी घेतली असली तरी सुद्धा पाण्याचा निचरा होत नाहीये. कुठेतरी पुन्हा एकदा पालिकेच्या कामकाजावरती आणि पालिकेनं ज्या प्रकारे पावसाच्या दरम्यान करण्यात येणारी जी काही कामं आहेत त्याच्यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. कारण ही दृश्य आपण पाहतोय सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी नागरिकांना सहन करावा लागतोय. अनेक गाड्या आहेत त्या बंद पडत आहेत आणि त्यामुळे रस्ते वाहतूक जी आहे ती सुद्धा विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा त्याचा परिणाम होताना दिसतोय. मोठ्या प्रमाणात चाकरमाने जे आहेत, नागरिक जे आहेत ते रेल्वे स्टेशनवरती अडकून पडलेले आहेत. आपण ही तिन्ही दृश्य पाहतोय. रात्री पाऊस झाला तेव्हाची अंधेरी परिसरातली ही दृश्य आहेत. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुद्धा यामुळे जी काही आहे ती विस्कळीत झाली आहे. कारण रुळांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम चाकरमान्यांवरती होतोय. स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. इंडिकेटरमधनं काही माहिती जी आहे ती स्थानिकांना किंवा नागरिकांना समजत नाहीये आणि त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात द्विधा मनस्थिती झाली आहे. तर दुसरीकडे आत्ताची आपण ही दृश्य पाहतोय, पावसाने काहीशी उसंत घेतली आहे तरी सुद्धा रस्त्यांवरती सखल भागांवरती तेवढंच पाणी साचलेलं आहे. जवळपास गुडघाभर हे पाणी संपूर्ण भागामध्ये साचलंय आणि त्याचा त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय. पुन्हा एकदा पालिकेच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह या दरम्यान उभं केलं जात आहे. पाण्याच्या संपूर्ण पाणी ज्या प्रकारे साचलेलं आहे आणि पाऊस ज्या प्रकारे पडतो आहे त्याचा परिणाम कुठेतरी रस्ते वाहतुकीवरती होतो आहे, जो रेल्वेला पर्यायी मार्ग आपण मानतोय आणि त्यामुळे ट्रॅफिक जामची सुद्धा परिणाम जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली आहे. आपण सुष्मिता यांच्याकडे जाऊया. सुष्मिता, सध्याची काय अपडेट? खरं तर आपण बघतोय की रस्ते मार्ग असेल, लोकल असेल, या सर्वांवरतीच काल रात्री बरसलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे. मुंबई उपनगरीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला काल मध्यरात्री सलग 5 तास पाहायला मिळालेला होता, ज्यामुळं आपण बघतोय की त्याचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीवरती झालेला आहे. अनेक ठिकाणी ब्रिजेसवरती किंवा सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळते. सबवेज हे पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे मुंबईकरांना पहाटेच्या वेळापासूनच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं किंवा काही ठिकाणी प्रवास करणं कठीण झालेलं आहे, कारण पाण्यामुळे रस्ते पूर्णपणे जलमग्न झालेले आहेत. तर लोकल सेवा ही विस्कळीत झालेली आहे. अप आणि डाऊन दिशेची लोकल सेवा ही अनिश्चित काळासाठी विस्कळीत झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. जी, आणि ही संपूर्ण जी वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक विशेषतः, ती सुरळीत कधीपर्यंत होऊ शकते त्याबाबत काही अपडेट आलाय का? पाण्याचा निचरा व्हायला वगैरे सुरुवात झाली आहे का? तर ज्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सायन, भांडूप, माटुंगा या सकल रेल्वे स्टेशन म्हणून या रेल्वे स्टेशनचा समजलं जातं, त्याची
ट्रॅकवरनं पाणी हटवण्यासाठीचे जे पंप आहेत जी ते सध्या काम करत आहेत. हळूहळू पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात होते आहे आणि टप्प्याटप्प्याने ही वाहतूक सेवा पूर्ववत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे. जी परंतु सकाळच्या सत्रामध्ये आवश्यकता असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावं. अजूनही मान्सूनचा जोर येत्या काही तासांमध्ये आपल्याला वाढलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्यात आणि काही वेळातच रेल्वेच्या ट्रॅकवरनं पाणी हटवण्याचे काम पूर्ण झाल्यावरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार आहे. जी अपडेट जाणून घेत राहू सुष्मिता. तर ही दृश्य आपण पाहतोय, त्रास जो आहे तो नागरिकांना होतोय, सामान्य जनतेला त्याचा त्रास होताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवरती गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. तर इतर काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.